आकाशवाणी. शिबानी जोशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य 12 जणांच्या विरोधात लुकआउट नोटीस. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीला जून महिन्यात 18,36,000 नवे सदस्य. नोकर भरतीत दहीहंडीचा नवीन खेळ म्हणून समावेश. गोविंदांना अधिकचं आरक्षण नाही, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण. आणि 20 वर्षाखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत अंतिम पंघलला सुवर्णपदक. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य 12 जणांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटिशीमुळे आता या सर्व जणांच्या परदेश प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण अंमलबजावणीमधल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं काल एफआयआर दाखल केल्यानंतर सिसोदियांच्या निवासस्थानी आणि इतर 30 ठिकाणी छापे घालण्यात आले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला यंदाच्या जून महिन्यात एकंदर 18,36,000 नवे सदस्य मिळाले आहेत. याबाबतची ताजी आकडेवारी जाहीर झाली असून त्यानुसार मे 2022च्या तुलनेत जून 2022मध्ये 9.21% सदस्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्ये 5,53,000 सभासदांची वाढ झाली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी औद्योगिक संशोधन परिषदेच्या नव्या इमारतीच्या संकुलाचं काल पुण्यात उद्घाटन केलं आणि स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. ही नवी इमारत राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या परिसरात आहे. या कार्यक्रमात आयोजित केलेल्या प्रदर्शनात आरोग्य, ऊर्जा, पर्यावरण, डिजिटायझेशन आणि स्वयंचलन या विषयांवर काम करणाऱ्या निवडक 30 स्टार्टअप कंपन्यांचे संस्थापक सहभागी झाले होते. सॅनिटरी पॅडची धूरविरहित विल्हेवाट लावणारी आणि पुनर्वापराची जगातली पहिली प्रणाली आणि जगातला पहिला ड्युएल पॉवर बायफॅसिक डिफिब्रिलेटर यासारख्या नवसंकल्पनांसह काम करणाऱ्या भारतीय स्टार्टअप संबंधीची माहिती सिंग यांनी घेतली. भारतीय स्टार्टअप व्यवस्था अधिक गतिमान आणि परिमाणाभिमुख बनवण्यासाठी उद्योगांनी अशा यशस्वी कंपन्यांसोबत भागीदारी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडून मान्यताप्राप्त भारतातील पहिले ट्यूमर सेल निदान उपचार कृत्रिम दंत उत्पादनं नेक्स्ट जनरेशन बायोनिक आर्म्स मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर दृष्टी सुधारण्यासाठी इंट्राऑक्युलर लेन्स आणि नेक्स्ट जनरेशन सोडियम आयन बॅटरी तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल डॉक्टर सिंग यांनी या कंपन्यांचं कौतुक केलं. सिंचन व्यवस्थापन अधिक विश्वासार्ह, खात्रीलायक आणि कार्यक्षम बनवणाऱ्या सेन्सर तंत्रज्ञानाचा देशातच विकसित करणाऱ्या कंपन्यांशीही त्यांनी संवाद साधला. कृषी स्टार्टअपना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासनही जितेंद्र सिंग यांनी यावेळी दिलं. राजस्थानात दलितांवर वाढते अत्याचार रोखण्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत अपयशी ठरले असून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी केली आहे. राजस्थानात जालोर इथे दलित विद्यार्थ्याची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन विभागातर्फे 8 लाख आणि रिपब्लिकन पक्षातर्फे 3 लाखांची सांत्वनपर आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली. याबाबत दोन्ही प्रकरणी सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली. या हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टीतर्फे काल मुंबईत मुलुंड इथे आंदोलनही करण्यात आलं. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत देशभरात लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 209,44,00,000च्या वर गेली आहे. त्यामध्ये 13,18,00,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. आज सकाळपासून 24 लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून सुमारे 60,000 नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांना आत्तापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17,50,00,000च्या वर गेली आहे. यामध्ये 76,84,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
गेल्या 24 तासात 11,000पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 12,000पेक्षा जास्त रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.59% झाला असून आजतागायत 4,37,12,218 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशभरात 99,879 रुग्ण उपचार घेत असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 23% आहे. नवे रुग्ण आढळण्याचं दैनंदिन प्रमाण 4.5% असून साप्ताहिक प्रमाण 3.88% झालं आहे. देशभरात आतापर्यंत 88,24,00,000 कोविड चाचण्या झाल्या असून त्यातले 3,07,000 नमुने काल तपासण्यात आले आहेत. राज्यात काल कोविड-19च्या 1,885 नव्या रुग्णांची नोंद झाली. 1,720 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 11,866 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 98.2% तर मृत्यू दर 1.83% आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नोकर भरतीसाठी असलेल्या खेळांच्या आरक्षणामध्ये महाराष्ट्रात गोविंदांना अधिकचं आरक्षण दिलेलं नाही, तर या आरक्षणातच खेळ म्हणून नव्यानं दहीहंडीचा समावेश केला असल्याचं स्पष्टीकरण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी नोकरीत गोविंदांना 5% आरक्षण जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या निर्णयावर विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तसंच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. गोविंदांना सरकारी नोकरीत 5% आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनिक बाबी लक्षात न घेता भावनिक होऊन घेतला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. देशातल्या खनिज उत्पादनात गेल्या जूनमध्ये 7.5% वाढ झाली आहे. जून 2022मध्ये खनिज उत्पादनाचा निर्देशांक 113.4% होता. गेल्या वर्षी जूनच्या तुलनेत हे प्रमाण 7.5% अधिक आहे. केंद्रीय खाण विभागानं जाहीर केलेली आकडेवारी सांगते की गेल्या वर्षीच्या एप्रिल ते जून या तिमाहीच्या तुलनेत यंदा याच कालावधीत खनिज उत्पादनात 9% वाढ झाली. हिरा, सोनं, फॉस्फोरेट, कोळसा, लिग्नाईट, जस्त, मॅंगनीज धातू आणि नैसर्गिक वायू या खनिजांच्या उत्पादनात ही वाढ दिसून आली, तर कच्चं तेल, तांबं आणि लोह यांच्या उत्पादनात वाढ झालेली नाही, असं विभागानं म्हटलं आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळानं सेवा भरती आणि युवा विकास सोसायटीच्या भागीदारीत आदिवासी समुदायांमध्ये त्यांच्या समावेशक आणि शाश्वत वाढीसाठी कौशल्य प्रशिक्षण वाढवण्यासाठी ग्रामीण उद्यमी प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत देशातील तरुणांमध्ये बहुकौशल्य निर्माण करण्याचा आणि कार्यात्मक कौशल्य प्रदान करण्याचा प्रयत्न आहे. कार्यक्रमाचा आरंभ करताना आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की केंद्र सरकारचं संपूर्ण लक्ष आदिवासी लोकसंख्येसाठी शाश्वत जीवनमान बळकट करण्यावर आहे आणि त्यांनी केवळ आदिवासी भागांसाठी 85,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. आदिवासी तरुणांमध्ये क्षमता मोठी असून त्यांच्या कौशल्याचा योग्य ठिकाणी वापर करण्यासाठी योग्य मार्ग शोधण्याची गरज असल्याचं मुंदडा यावेळी म्हणाले. हरियाणाची 17 वर्षीय कुस्तीपटू अंतिम पंघल बल्गेरियामध्ये सोफिया इथे 20 वर्षाखालील किशोरींच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिने 53 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या एटलिन शागायेवर 8-0 असा विजय प्राप्त केला. सोनम मलिकनं 62 किलो तर प्रियांकानं 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी अंतिम पंघल आणि इतर पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेट. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे इथे काल झालेल्या मर्यादित 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं 5 गडी राखून विजय मिळवत या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. कालच्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेच्या संघानं 162 धावांचं आव्हान भारतापुढे ठेवलं. 24 षटकं आणि 5 गडी राखून भारतानं हे आव्हान मोडून काढलं. संजू सॅमसननं 39 चेंडूत 43 धावा फटकावल्या. कालचा सामना झिम्बाब्वेनं कॅन्सर पीडित मुलांना समर्पित केला होता. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य 12 जणांच्या विरोधात लुकआउट नोटीस. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीला जून महिन्यात 18,36,000 नवे सदस्य. नोकर भरतीत दहीहंडीचा नवीन खेळ म्हणून समावेश. गोविंदांना अधिकचं आरक्षण नाही, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण. आणि 20 वर्षाखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत अंतिम पंघलला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.